नमस्कार. आपण दासबोध नित्यपाठ बघत आहोत. दुसरी ओवी आवडणारी स्वामीजींना. भक्तीचे न योग्य देव, निश्चय पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव इये ग्रंथी. अभिप्राव म्हणजे काय? असं मत आहे आणि ते या ग्रंथामध्ये सांगितलं. कोणतं मत आहे की भक्तीचे नि योग्य देव. भक्ती योगी एकच आपण बघितलंय. विभक्त नसावे तरीच भक्त म्हणावे. भगवंताशी वेगळं नाही होऊ शकत, त्याला भक्त म्हणतात. योग योग म्हणजे भगवंताशी, युजयुंजित योगा म्हणजे भगवंताशी एकरूप होणे. थेंबुटा सागरी मिळाला, अवघा मिळून एकची झाला देहातीत वस्तू. तसं भगवंताशी एकरूप झाल्यावर, योगी झाल्यावर, ज्याच्यापासून आपण वेगळे होऊ शकत नाही भगवंतापासून, अशी स्थिती निश्चय पावती मानव की आपण भगवंताशी एकरूप होणार हे निश्चित आहे. आणि प्रत्येक मानव, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक शक्ती निश्चय पावती मानव, सगळे मानव, कोणी एक दोन नाही, सगळेच्या सगळे या स्थितीला पोहोचू शकतात. ऐसा आहे अभिप्राय इये ग्रंथी, असं या ग्रंथामध्ये दासबोधामध्ये सांगितलेलं आहे. स्पष्ट, एकदम स्पष्ट सांगितलं आहे. प्रत्येकाला आत्मज्ञान होऊ शकतं, प्रत्येकाला मुक्ती मिळू शकते. निश्चय पावती मानव, ऐसा आहे अभिप्राय इये ग्रंथी. काय? भक्तीचे न योग्य देव. ठीक आहे, पुन्हा एकदा बघू. भक्तीचे न योग्य देव, निश्चय पावती मानव, ऐसा आहे अभिप्राय इये ग्रंथी. क्लियर? धन्यवाद.